जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आनंद आहे, आनंद आहे. श्री दत्तावडे, श्री गुरुदेव दत्त. लॉंग टाइम नो सी दत्तावडे. वेर आर यू माय फ्रेंड? काइंडली स्टे इन टच. ओके. हारपुडे ताई, श्री गुरुदेव दत्त. आनंद आहे सगळ्यांना. तुम्ही सगळेजण वेळ काढता, गुरुवारची वेळ काढता, रविवारची वेळ काढता. कोणी ट्रॅव्हलिंगमध्ये असतं, कोणी ऑफिसमध्ये असतं, घरामध्ये महिला वर्ग जेवण बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये असतात. आणि सकाळी उठल्यानंतर बऱ्याचशा लोकांना काय होतंय, गुरुवारी सकाळी उठलं तर बरं की आज लाईव्ह आहे. असं आहे की नाही? असं बऱ्याच लोकांना पहिली अनुभूती येते की अरे चला डोळे उघडले, आज लाईव्ह आहे, आज लाईव्ह आहे. असं तुमच्यापैकी किती लोकांना असं म्हणजे असं असं जाणीव होते की डोळे उघडले उघडले सकाळी, गुरुवारी सकाळी एकदम आनंदी आहे ताई. सकाळी डोळे उघडले, आहे की नाही? सकाळी डोळे उघडले तर असं पहिला विचार मनामध्ये येतो की आज लाईव्ह आहे. मग ते रविवार असो की तो गुरुवार असो. तुमच्यापैकी किती लोकांना अशी अनुभूती आहे? अच्छा दादा पहाटे, अच्छा मंगळवारी पहाटे. होल्ड ऑन, लेट मी सी. लेट मी सी. मंगळवारी पहाटे स्वप्नात तुम्ही आमच्या घरी आला, जेवलात आणि रात्री उशीर झाला म्हणून तुम्ही घरी थांबलात. नंतर तुम्ही घरात अंगारा फुकलात. घरात अंगारा फुकला म्हणजे काही त्रास असेल का? ताई त्रास आहे म्हणून तर ही सगळी सेवा महाराजांकडून होते. आहे की नाही? शेवटी तुम्ही सगळे प्रोटेक्टेड पाहिजे ना. आहे की नाही? सगळे प्रोटेक्टेड पाहिजे. बघा होतंय, राहणे होतं असं. बघा दत्तावडेंना म्हणत म्हणजे हे काय आहे माहिती आहे का? हे प्रेम आहे तुमच्या सगळ्यांचं. तुम्ही जे जीवापाड प्रेम करताय ना, त्याने काय होतंय, दोन्ही काम होत आहे. एक महाराजांची भक्ती पण होते आणि तुमचं आध्यात्मिक अनुसंधान पण तुमचं खूप घट्ट होतंय. ठीक आहे. असंच होत आहे, असंच आहे. आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. अरे नाथा गायकवाड भाऊ, बऱ्याच दिवसानंतर. श्री गुरुदेव दत्त. अच्छा ठीक आहे, कुमकुम अर्चनवाले व्हिडिओ बनवतो. अरे तुम्हाला लोकांना माहिती आहे का, गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उद्धारावया भक्तजना अवतरलासी नारायणा, ते विनंती माझी परिसावीचा मी महाराजांचा एक आवडती त्यांची ओवी टाकली होती. तुमच्या लोकांनी लक्षात असेल, बऱ्याच लोकांनी गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ बघितला होता. उद्धारावया भक्तजना अवतरलासी नारायणा, ते विनंती माझी परिसावी. तर गुरुपौर्णिमेनिमित्ताने तो व्हिडिओ मी गेल्या वर्षी टाकला होता. तोच व्हिडिओ तुम्हाला याच वर्षी परत देण्याची इच्छा आहे. तर तुमच्यापैकी ज्यांना, कारण गुरुपौर्णिमेला वेगळं काय करण्यापेक्षा महाराजांना श्री गुरुचरित्रातली जी सगळ्यात आवडती ओवी आहे त्यांची, त्यातच जर तुम्ही स्मरण केलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी, तर नक्कीच तुम्हाला गुरुकृपा होणार. आनंद आहे, आनंद आहे. येऊ दे सगळ्यांना. आनंद आहे. कसे आहात? मी एकदम चांगला आहे. बरं हरकत नाहीये, ज्यांनी ते नाही पाहिलं त्यांच्यासाठी परत एकदा युट्यूब वरती तो व्हिडिओ मी पोस्ट करतो. ठीक आहे. आनंद आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आनंद आहे. आपलं नवीन चॅनल जे आहे, पॅरानॉर्मल रिसर्च सोसायटी, कृपया करून ते सबस्क्राईब पण करा. नोटिफिकेशन आयकॉन दाबा. कारण आता जे तुमच्यापैकी किती लोकांनी तो व्हिडिओ बघितला, शॉर्ट व्हिडिओ जो पाठवला होता फेसबुकवरती? तुमच्यापैकी किती लोकांनी बघितला शॉर्ट व्हिडिओ फेसबुकवरती तब्येत बरी आहे का? हो हो भाऊ, तब्येत बरी आहे, एकदम व्यवस्थित आहे. एकदम व्यवस्थित आहे. स्वामींचा फोटो कोणत्या दिशेला लावावा? पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावावा? चला, नर्मदेश्वर शिवलिंग तुमच्याकडे आहे का? नर्मदेश्वर शिवलिंग मग सांगा मला. खापरे, श्री गुरुदेव दत्त कसे आहात? रानडेताई, श्री गुरुदेव दत्त. आनंद आहे, आनंद आहे. बर बर, बघितला का? ऐका ना, जो शॉर्ट व्हिडिओ जो तुम्हाला मी दिलाय ना, त्याचा फुल व्हिडिओ आता येईल आपल्या चॅनेलवरती शनिवारी संध्याकाळी. फुल व्हिडिओ येणार आहे. फुल व्हिडिओ म्हणजे मी त्याच्यामध्ये व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलेलं आहे
की काय झालं, अपॉइंटमेंट कधी झाली, आहे की ना. अपॉइंटमेंट झाली होती गेल्या वर्षी, जुलै महिन्यात अपॉइंटमेंट झाली होती त्यांची. आणि रेस्क्यू सिस्टम सुरू केल्यानंतर मग आपण फुटेजेस वगैरे सगळे काढले आणि खूप डेंजरस फुटेजेस आहेत त्याच्यामध्ये. त्यातलीपैकी एक छोटासा फुटेज तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये सांगितला. उसको बोलो मैकबुक का पासवर्ड डालने के लिए बोलो. मैकबुक का पासवर्ड. हा, आनंद आहे शिंदे. आनंद आहे. माझ्या चुलत भाऊचे निधन झाले दादा, आपण त्याला पंचक लागले आहे का, तर काय शांती करावी लागेल संदीप भाऊ, शांती करावी लागेल, ते करून घ्या. हा, बरं, गुरुचरित्र पारायणचा व्हिडिओ तर वेळ मिळणार तसं तयार करणारच आहे. आणि आनंद आहे. कसा वाटला तो शॉर्ट व्हिडिओ? आता फुल व्हिडिओ येईल बघा शनिवारी संध्याकाळी. बर बर, आनंद आहे, एकदम व्यवस्थित आहे. नर्मदेश्वर शिवलिंग आहे. बर, नर्मदेश्वर शिवलिंग आहे, मग त्याच्यावरती अभिषेक वगैरे करायचा असतो का, किती जागृत असतं. नवनाथांनी पोटावर आणि छातीवर काय बांधले ताई? ते बंधासाठी असतं ताई. त्याच्यामध्ये प्राण अपान समान व्यान आणि उदान वायू एकत्र होतात. ठीक आहे, तर त्यासाठी ते त्यांची योगिक क्रिया असते ना. आणि त्यांना तासनतास ते ज्या वेळेला नवनाथ असायचे तर तासनतास ते पद्मासनात बसून राहायचे, तर त्यांच्या पाठीला बाक न यावा म्हणून ते अशा पद्धतीने काय करायचे, बांधून घ्यायचे स्वतःला. ठीक आहे, आणि एकदम म्हणजे जालीम साधना असायची नाथांची त्यावेळेला. ठीक आहे. बुलढाण्याचे दत्ता काका यांचे बद्दल सांगा. आता मला माझ्याकडे इन्फॉर्मेशन आली तर सांगणार ना. आज फ्रेश दिसतोय कारण आज रेकॉर्डिंग होतं, सकाळपासून रेकॉर्डिंग मध्ये बिझी आहे. ठीक आहे. आनंद आहे. एल-आय-सी एजन्सी चालू केली. भूत बाधा नाही पण दुसरी विद्या केली आहे बोलले तुम्ही. त्यासाठी वडिलांना अमावस्या नवनाथा उतारा करू का? करा करा, नवनाथा उतारा करा. दुसरी काही त्रास नाही नवनाथ, काही त्रास नाही होणार, पण तुम्ही उतारा करा. आनंद आहे. येऊ देत, सगळ्यांना येऊ देत. मुलाचा विवाह होत नाही, मग तुम्ही काय करा, नवनाथ भक्तिसाराचा 28वा अध्याय वाचा. त्यांनी लग्न होतात, त्यांनी लग्न होत आहेत. ठीक आहे, 28वा अध्याय वाचा. दादा, आजीवन सभासद झाल्यापासून खरे चेहरे दिसायला लागले, फसवे चेहरा समोर आला. येणार ना ताई, सत्य समोर येतं ना ताई. सत्य समोर येतं, तुम्ही फक्त सत्यासमोर उभं राहायची तुमची ताकद पाहिजे, मग सत्य समोर येतं. सत्यासमोर उभं राहा, मग ते सत्य कुठल्याही रूपात समोर येणार, पण तुम्ही सत्यासमोर उभं राहायची ताकद पाहिजे. ठीक आहे. जाधव श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दादा, नवनाथ पारायणाचे नियम सांगा. मी याच्यावरती आर्टिकल लिहिलेलं आहे, नवनाथ पारायणाचे नियम सांगितलेले आहेत. तुम्ही एकदा ते व्हिडिओज बघा आणि आर्टिकल पण वाचा. साधकाने इच्छा कशा प्रकारे कंट्रोल करायच्या, मरेपर्यंत इच्छा काही कंट्रोल होणार नाहीये. लक्षात घ्या, इच्छा मरेपर्यंत कंट्रोल होणार नाही. प्रत्येक ठिकाणी इच्छा उत्पन्न होते. इच्छा कंट्रोल होण्यासाठी अंतर्मुख व्हावं, पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे आणि सत्याची उकल झाली पाहिजे. सत्य काय आहे, वेदांताचं सत्य काय आहे, त्याचा सार काय आहे, वेदोक्त काय आहे, ते कळालं पाहिजे. दादा, गुरुवारी उपवास कसे करावे? करा ना उपवास गुरुवारी, पण बघा, उपवास करणं आणि उपहास करण्यात फरक आहे. खरोखर उपवास करायचा असेल तर सांगतो काय आहे, उपवासाच्या नावावरती उपहास करू नका. कारण काय होतंय, उपवास करतात लोक आणि फळ खातात भरपूर, मस्त साबुदाण्याची खिचडी दाबून खातात, म्हणतात उपवास आहे. त्याला उपहास असं म्हणतात. तर खरोखर उपवास करायचे असेल तर मला बोला, मला उपवास करायचे आहे तर सांगा. थोरात श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.
काळ भैरव उपासना किती महिने करायची? काळ भैरवला मोजून मोजून मापून सेवा नाही केली जात. काळ भैरवाची वाहून घेतलं जातं. काळ भैरव एकमात्र दैवत आहे, ज्याला कंडिशन्स मध्ये अडकवाल तर तो तुम्हाला अडकवणार. कळलं? काळ भैरवाला कंडिशन मध्ये अडकवायचं नसतं कधी, तो डेंजरस देव आहे. भस्म त्रिपुंडच्या प्रत्येक रेषेचं महत्व आहे. भस्म त्रिपुंडमध्ये ही दोन बोटं आहेत, ठीक आहे. ही दोन बोटं इडा आणि पिंगला, टिका आणि अंगठ्याला सुषुम्ना म्हटलेलं आहे. आता गोरक्षनाथ महाराजांची समाधी जी आहे ना, ती गुप्त रूपाने हिमालयामध्ये आहे. ती इथे नाहीये. ती त्यांनी त्यांचे देह हिमालयामध्ये लपवून ठेवलेले आहेत. किरांगेताई श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अच्छा, ज्यांना उपवास करायचा आहे त्यांना सांगतो, ज्यांना उपवास करायचा आहे त्यांना सांगतो. अच्छा, आज खूप बरं वाटतं. आज लाईव्ह सेशन बरं, लास्ट टाइम नव्हते. हरकत नाही ताई, होतं ताई. एवढं चढावड आयुष्याची आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. शिरसेकर आता ते कुठून आणलाय संदर्भ? काय शिरसेकर याचा संदर्भ काय आहे? अच्छा दादा, देवगड कोकणमध्ये जमीन घेत आहोत. भागीदारीमध्ये आंबा बागेसाठी अडचण येत आहे. ठीक आहे, पहिले जमीन बघा कशी आहे. ती जमीन कशी आहे बघा. पद्मासन कसे सिद्ध करावे, त्यासाठी काही व्यायाम आहे का? हा, पद्मासनासाठी व्यायाम आहे. पद्मासनासाठी पहिले वॉर्मअप करत जा. वॉर्मअप करत जा. आता तुमच्या लोकांना की पद्मासन घालता येण्यासारखं किती लोक आहेत? कारण काय आहे, कमरेचं दुखणं, परत गुडघे दुखणं आहे ना, पायाच्या, परत तुमच्या पोटऱ्या दुखणं, तळपाय दुखणं, असं असेल तर पद्मासन नाही घालायचं, त्याचा त्रास होणार. योग सिद्ध करायचं असेल तर देह निरोगी लागतो. रोगी देह ज्या वेळेला योग सिद्ध करतो तर रोगात भडीमार होतो. म्हणून पहिले निर्व्यसनी हवं. निर्व्यसनी हवं शरीर, आहे ना. निरोगी हवं, निर्विकारी हवं. निर्व्यसनी हवं, व्यसन नको. दारूचं नको, मच्छी मटण पण नाही चालत, तंबाखू गुटखा सिगरेट हे नाही चालत. निर्व्यसनी हवं, निरोगी हवं, कुठलाही रोग नको. आणि निर्विकारी हवं. निर्विकार म्हणजे काय? मनामध्ये कुठले विकार नको. निरोगी, निर्विकल्प आणि निर्विकारी. तुमच्यापैकी हे तिन्ही गुण कोणाकोणात आहेत सांगा? निरोगी, निर्विकल्प. निर्विकल्प म्हणजे मनामध्ये विकल्प नको, मन चंचल नको. जर तुमच्यापैकी कोण असं असेल की जो निरोगी आहे, हा, निर्विकल्प आहे की नाही, तर मला सांगा. मला प्रत्यक्ष भेटायचं आहे, ते शक्यता फार कमी आहे. शक्यता फार कमी आहे. संतोष भाऊ, प्रश्न बघणार मी सगळ्यांचे, ठीक आहे. तर येऊ दे अजून सगळ्यांना, मग आपण प्रश्न घेऊ. काय बोललो मी? 3 पॉइंट्स कुठले सांगितले? कोण रिपीट करेल? मी 3 पॉइंट्स कुठले सांगितले? कोण रिपीट करेल? श्री गुरुदेव दत्त. ज्यांना पर्सनल प्रॉब्लेम आहे ना, त्यांनी प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. जरा अमेरिकेतून आलेल्या लोकांनी आध्यात्मिक ओपीडीच्या इंडियन वेळा पाळा, काय प्रॉब्लेम नाहीये. हा, रविवार पासून शाबरी कवच पाठ सुरू करत आहे. निर्विकार, निर्विकल्प आणि निरोगी, ठीक आहे. निर्विकार म्हणजे मनाची विकारी अवस्था निर्विकारी पाहिजे. योग साध्य करायचे. तुमच्यापैकी योग शक्ती ज्यांना प्रकट करायची आहे त्यांच्यासाठी हा विषय खूप महत्वाचा आहे. कृपया करून नोट करा. निर्विकार पाहिजे, कळलं? निर्विकार पाहिजे, निरोगी पाहिजे.
ठीक आहे. निर्विचारी पाहिजे, बरोबर. निर्विकल्प, निर्विकार आणि निर्व्यसनी. त्याच्यामुळे निर्विकल्प निरोगी. निर्विकल्प म्हणजेच मनामध्ये विकल्प नको, मनामध्ये चंचलता नको. ठीक आहे. निरोगी, कुठलाही रोग नको. आणि आणि निर्व्यसनी. ठीक आहे. आता हे जे असतील त्यांनी योग सिद्ध करावं. माझं योग शक्ती प्रकट होणं खूप पॉवरफुल गोष्ट आहे. योग शक्ती प्रकट होणं खूप पॉवरफुल वस्तू आहे. खूप वस्तू नाही म्हणू शकत, खूप पॉवरफुल गोष्ट आहे. योग शक्ती प्रकट होण्यासाठी हे 3 क्रायटेरिया आहेत. मी तर मदत करू शकतो, पण त्या क्रायटेरियामध्ये फिट बसलं पाहिजे की नको. He's not there. Yes, but when you are on the लग्न जमत आणि लग्न लगेच ब्रेक होतंय, काय करू? हरकत नाही. तुम्ही काय करा, कुंडली बघा, नाडी बघा, त्याचा परिणाम होतो. त्याचा परिणाम होतो. राणे श्री गुरुदेव दत्त. त्याचा परिणाम होतो. दादा, नवनाथ भक्तीसर पारायणाची वेळ कोणती? सकाळी बसायचं. सकाळी बसायचं पहिल्या प्रहरमध्ये. 3:30ला पहिला प्रहर होतो ना, 4ला बसायचं. ठीक आहे. अरे कोणीतरी भारीतला प्रश्न विचारा मला. मला एकदम चांगला प्रश्न विचारा. आणि ज्यांना लाईव्ह सेशन आवडतंय, जे कंटिन्युएशन मध्ये लाईव्ह सेशन आहे, त्यांनी लाईक करा आणि शेअर पण करा. आहे की नाही? शेअर पण करा आणि सेव्ह पण करा. गुरव चुलते उशीखाली टोप्यास ब्लेड ठेवतात. गुरुचरित्र त्यांना अख्खं ग्रंथालय त्यांनी उशीखाली ठेव, पण कर्म भोगायची आहेत त्यांना. कळलं ना? त्याने अख्खं ग्रंथालय का घेऊ नये उशीखाली? कळलं? उशीखाली ग्रंथालय घेऊन त्याच्यावर डोकं ठेवून झोपणं, त्यांनी काही कौतुक नाहीये. त्यांना काही कोणी वाचवू नाही शकत त्या विषयामध्ये. त्यांनी केलेली कर्माची फळं त्यांना भोगायची आहेत. आणि कोणी कितीही काय हातपाय मारो, कर्माची फळं भोगावी लागतात. आणि ती स्पीडमध्ये भोगावी लागतात. आपल्याकडे आलेल्या लोकांना तर स्पीडमध्ये भोगावी लागतात. श्री गुरुदेव दत्त. दादा, विभूती फक्त जेंट्सच झाले का? स्त्री नाहीत? अननोन आहोत. स्त्रियांना काही लिमिटेशन आहेत म्हणून का? ताई, स्त्रियांनी काय केले माहिती का? स्वतः लिमिटेशन्स लावून घेतलेले आहेत. माझ्याकडे जे दत्तप्रबोधिनी न्यासमध्ये जे आजीवन साधक आहेत, महिला वर्ग आहे की नाही, जे माझ्याकडे आहे. आता तुमच्या लोकांचं मत तुम्ही लोक समजून घ्यायला पाहिजे की मी तुम्हाला काय सांगतोय. महिलांनी लिमिटेशन्स लावून घेतलेत स्वतः. कुठली लिमिटेशन्स? संसाराच्या बीजाची लिमिटेशन्स. म्हणायला गेलं तर स्त्री देह जो आहे, नारी शक्ती जी आहे ना, ही ईश्वरी शक्ती आहे. त्या ईश्वरी शक्तीने गळ्यामध्ये संसाराची बीज घालून घेतलेली आहेत. म्हणून संसारामध्ये तिला त्रास आहे. जर तिने धारणा केली की मी अद्वैत कर्माच्या सिद्धांतावर चालीन, जर तिने धारणा केली की मी नामाला वाहून घेईन, तर तिला कोणी स्टॉप नाही करू शकत. आणि ती स्वतःला पण स्टॉप नाही करू शकत. आणि सरळ नाकासमोर नाकासमोर ती अशी चालते. कुठलीही स्त्री, कुठलीही नारी शक्ती जी असते ना, मी व्यक्तीची गोष्ट नाही करत आहे, मी अभिव्यक्तीची गोष्ट करतोय. कळलं? नाकासमोर चालण्याची वृत्ती असते महिला वर्गांना. ते स्वतःबद्दल खूप प्रामाणिक असतात. मग हा स्वतःबद्दलचा जो प्रामाणिक आणि पारदर्शकपणा आहे, हा त्या परमेश्वराला प्रिय असतो. पण त्याच्यामध्ये संसाराची बीज आल्या कारणाने अनाहत नाद जो आहे ना, तो भंग पावतो. म्हणून अनाहत नाद भंग न पावा यासाठी नाहत नाद जो आहे संसाराचा बीजाचा, ठीक आहे, त्याला अनाहत मध्ये बदलायचं असतं. मग नारी शक्ती जी आहे ना, ती परमेश्वरी शक्तीच्या रूपामध्ये ती तयार होते. कळालं? तुम्हाला उदाहरण देऊ का मी? रामकृष्ण परमहंसाजवळ शारदामाई आहेत. शारदामाई त्याच पद्धतीने तयार आहेत. ठीक आहे. पण तसं त्यांना सद्गुरूचे वचन असतात. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण पण दिलं. असं काय नाही झोपताना माल काढून ठेवावी, असं काय नाही. तुमच्या मनावर आहे.
ठेवली तरी चालेल, नाही ठेवली तरी चालेल. फक्त टॉयलेट बाथरूमला जाताना काय होतंय, माळ काढून ठेवत जायची. स्वामी समर्थ यांचे पारायण कसे करावे, त्यासाठी काय केले मी, स्वामी सारामृतचा पाठ कसा करावा यासाठी युट्यूबवरती व्हिडिओ टाकलेला आहे. आणि खूप पॉवरफुल व्हिडिओ, फक्त 3 दिवसात तुम्हाला अनुभव येईल. 3 दिवसात त्यांना अनुभव येणार आहे. स्वामी समर्थ सारामृतचा पाठ कसा करावा, ते पण कसं करावा म्हणजे प्रॉपर कर, त्याचे खूप अनुभव पण आलेत लोकांना. होय की नाही? अच्छा. अच्छा, उपवास कसा करावा, बरं ठीक आहे. उपवास कसा करा सांगतो. तुम्ही कुठलाही उपवास पकडा, मग तो तुम्ही एकादशीचा पकडा, नाहीतर कालाष्टमी दुर्गाष्टमीचा पकडा, नाहीतर महाशिवरात्रीचा पकडा, नाहीतर कुठलाही उपवास, अंगारेकी पकडा, संकष्टी पकडा. तुम्हाला एक फॉर्मॅट सांगतो उपवासाचा. तो उपवास तुम्ही अशा पद्धतीने कराल ना, तर तुम्हाला उपवासातून सहवास मिळणार त्या परमेश्वराचा, नाही की उपहास मिळणार. सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले उपवास करायचा असेल तर सगळ्यात पहिले काय करा माहिती आहे का, सकाळी उठल्यानंतर भट्टीत तापवलेलं म्हणजे गरम केलेलं अन्न खायचं नाही. गरम केलेलं अन्न खायचं नाही. ठीक आहे, भट्टीत तापवलेलं नाही. दूध पण प्यायचं असेल तर कच्चं दूध प्यायचं. कच्चं दूध प्यायचं. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर दिवसभरामध्ये सूर्योदयापासून म्हणजे सूर्याचा उदय झाल्यापासून सूर्यास्तापर्यंतचा उपवास पकडायचा. सूर्यास्त झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. हा पहिला उपवास झाला. जर तुम्ही मारण शक्तीचा उपवास करणारा, जसं काळ भैरव, काली आहे, धुमावती आहे, तर सूर्यास्तापासून ते सूर्योदयाचा उपवास असतो. तारण शक्तीचा उपवास जो असतो तो सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असतो. फक्त महाशिवरात्रीची आहे, आषाढी आहे, त्याचा 24 तास उपवास असतो. म्हणजे सूर्योदयापासून ते सूर्योदयापर्यंत उपवास असतो. आणि कधीही सूर्यास्तापर्यंत किंवा 24 तासाच्या उपवासामध्ये भट्टीत तापवलेलं अन्न खायचं नाही. फळं खायची नॉर्मली. नॉर्मली फळं खायची. भरमसाठ जेवायचं नाही. साबुदाणा खिचडी चालणार नाही. भगर चालणार नाही. भट्टीत तापवलेलं काही चालणार नाही. राजगिराचे लाडू चालणार नाही. अजून काय काय फ्रेंच फ्राईज खातात उपवासामध्ये, ते चालणार नाही. कंदमुळं चालणार नाही. रताळी उकळलेली चालणार नाही. आधीच सांगतो. करायचा उपवास असा करा की त्याच्यातून सहवास प्राप्त होईल. मी ज्यावेळेला उपवास करायचो त्यावेळेला मी पाणी पण पित नव्हतो. नॉनस्टॉप उपवास करायचो, पण त्यावेळेला काम पण माझं फील्डवरती नव्हतं. माझं काम कम्प्युटरसमोर काम असायचं. आता तुमच्यापैकी जे फील्डवरती आहेत त्यांनी अशी काही धंदे करू नका की नाही तर हायड्रेशनचा त्रास व्हायचा. हां, त्याने उपवास धरूच नका. मग त्यावेळेला तुमच्या लोकांसाठी एकच स्टेटमेंट आहे, जे उपवास न धरणं, खाओ पिओ भरोपेट सब कुछ जाने शंकर शेठ. खाऊन पिऊन सेवा करा, काही नुकसान नाही. अथर्व श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओके. आनंद आहे. आता माकडे रोज उडी मारतो, त्याला काहीतरी भूक लागली असेल ताई. हा. हम्म. हम्म.
दादा तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज केला तर चालेल का? मला व्हॉट्सअप बघायला वेळ कुठे? सगळे माझे व्हॉट्सअप प्रतिनिधीच बघतात. सगळे व्हॉट्सअप प्रतिनिधीच बघतात. चव्हाण लीलावती ग्रंथ वाचणार आहे का तुम्ही? उगाचच कशाला माहिती गोळा करता लीलावती? काय कौतुक आहे का कुठलं? काय मनोरंजन चाललंय इथे? काय मनोरंजन चाललंय का? त्यांच्या लहान मुलांना एकाग्र करण्यासाठी काय करावं? माझ्याकडे ज्ञानेश्वरीच्या ओव्या मी काढलेल्या आहेत. त्या ओव्या तुम्ही पाठ करा. ज्ञानेश्वरीच्या एक ओव्या आहेत, 20 ओव्या आहेत. त्याचा तुम्हाला फायदा होईल. आहे की नाही? हा, फोटोवरून करता येतं. फोटोवरून करता येतं. दादा मला शाबरी कवच पाठवा ना. कोणीतरी यांना शाबरी कवचची लिंक द्या. दादा रोज रात्री पारायण केलं तर चालेल का? हो चालेल. पारायण करा. पाटील श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ज्यांना पर्सनल प्रश्न आहे ना त्यांनी प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. आणि लाईक सुद्धा करत राहा. ठीक आहे. दादा अध्यात्मामध्ये तंत्राची जोड असते असं का? नाही, असं काय नाहीये. अध्यात्मामध्ये तंत्राची जोड नाही, अध्यात्मामध्ये कर्माची जोड असते. तंत्र तर तुमची इच्छा तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही तयार करता. तुम्ही तुमच्या कर्मामध्ये परमेश्वराला बघाल तर अध्यात्म अजून गोड होतं. शाबरी कवचची लिंक इथे प्रतिनिधींनी टाका. आपल्या साईटवरती जी लिहिलेली आहे शाबरी कवच ते इथे टाका. म्हणजे सगळ्यांना ते वाचायला मिळेल. जरा अनुभूतीबद्दल माहिती द्या. कुठली अनुभूती पाहिजे आता? कुठली अनुभूती पाहिजे सांगा. माझ्या कपाळाचा बिंदू ठळक दिसतोय कारण इथे लाईट गेलेली आहे स्टुडिओमध्ये. स्टुडिओची लाईट गेली आहे आणि मी आपल्या रिंग वरती लाईव्ह करतोय. रिंग आहे मागे. रिंग वरती लाईव्ह चाललंय. अरे कुठे कामामधून बाजूला आहे सावंत? स्टुडिओमध्येच आहे आपल्या. हा, गुरुपौर्णिमेची साधनं सांगतो ताई. सांगतो. गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ पाठवतो, तुमच्या युट्यूबवरती पाठवतो. वास्तुदोष हाऊ टू रेकग्नाइज. त्यासाठी एक काम करा. वास्तुदोष रेकग्नाइज करायचं नाही. मी एक टेबल फॉर्मॅटमध्ये एक लिंक बनवली. त्याच्यामध्ये दाही म्हणजे सगळ्या दिशांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कुठल्या दिशेला काय आहे आणि कुठल्या दिशेला जर काय असेल तर काय उपाय आहे ते पण दिलेलं आहे. तर ती लिंक जी आहे ना, मला तुम्ही व्हॉट्सअपवरती तुम्ही हाय पाठवा, मी तुम्हाला ती लिंक पाठवतो. अरे मी सगळं विनामूल्यच ठेवलेलं आहे. माझ्याकडे सगळे पहिले प्रायमरी लेवलचे उपाय सगळे विनामूल्यच आहे. कळलं का? त्याला काळ भैरव भक्तीमध्ये स्वभाव चेंज होतो का? नाकासमोर चालायची सवय लागत चालली आहे. अरे व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्वभाव चेंज होतो ना? स्वभाव चेंज झालाच पाहिजे. जरा कसे मिळतील ज्ञानेश्वरीच्या ओव्या? ताई तुम्ही एक काम करा, तुम्ही ओव्या मिळतील तुम्हाला. ती लिंक आहे माझ्याकडे. लिंक आहे, मी त्या बालसंस्कारवरती एक लिंक बनवलेली आहे ना, त्याच्यामध्ये मी टाकली. शालेय विद्यार्थ्यांची एक लिंक आहे बघा. शालेय विद्यार्थ्यांच्या लिंकमध्ये इथे टाकलेलं आहे. काळ भैरव पूजा स्त्रियांनी करायची का? हो ना ताई, करू शकता. उलट आवडीने कराल ना तुम्ही. देवावरती ताई प्रेम करायचं. काळ भैरवती प्रेम कराल ना, तो तुमच्यासाठी कधी उभं राहणार. कळलं? पण त्याला कधी सोडायचं नाही. आणि मतलब साठी मतलब तर कधीच देवासमोर धरायचा नाही. त्याला आई समजून तुम्ही त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. ठीक आहे?
पिकअप पिकअप कॉल करत नाही ताई, माझ्याकडे वेळ नाहीये फोन उचलायला. तुम्ही प्रतिनिधींसोबत बोलून घ्या. आता गुप्त नवरात्री बद्दल माहिती सांगितली असती, पण तुम्ही करणार आहे का नवरात्री? शिवतत्वावर कसं चालायचं? शिवतत्वावर चालण्यासाठी पहिले तुम्ही नामावर चाला. नामातूनच शिवतत्वाची प्राप्ती होते. नामातूनच शिवतत्वाची प्राप्ती होते. लाईट कमी पडायला लागली आपल्याला. लाईट कमी पडायला लागली. ठीक आहे. बरं, मी भूषण सोहनी डोंबिवलीमधून बोलत आहे. मला अपॉइंटमेंट कधी भेटेल? मला आपल्या दत्तप्रभूंनी फोन आला होता, मी बोललो आहे, पण मला अजूनपर्यंत अपॉइंटमेंट मिळेल. तुम्हाला अपॉइंटमेंट आता काय होते की नवीन जे अपॉइंटमेंट्स आहेत ना, त्यांना वेटिंग पिरियड जास्त होतोय, कारण की माझ्याकडे ऑलरेडी खूप लाईनअप आहेत अपॉइंटमेंट्स. मी शाबरी कवच या सोमवारपासून वाचायला सुरुवात केली आहे. खूप चांगली गोष्ट आहे ताई. दादा तुम्ही कुठे आहे आज? मी तर स्टुडिओवरती आहे. आपल्या सगळं रेकॉर्डिंगचं तामझाम आहे. रेकॉर्डिंग चालू आहे ना आपलं. पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटी तुम्ही आता नवीन चॅनल बघितलेलं आहे, तर त्याचं रेकॉर्डिंग सुरू आहे ना. आज प्रॉपर उजेड नाहीये, लाईट गेली म्हणून ते माझं तर फ्लॅश लावलाय वरती. इथे पण मी फ्लॅश वरतीच बोलतोय आणि ह्याच्यात लॅपटॉप मधून पण पॉवर काढलेली. हा फ्लॅश बंद केला तर फ्लॅश बंद केला तर लॅपटॉप एक मिनिट थांबा, एक मिनिट. She's coming. तो बोलो इसमें मैकबुक में डालो पासवर्ड. Okay. अभी से नहीं? गिव हिम इन राइटिंग. टेल हिम दैट आई डोंट रिमेंबर. Okay. स्टुडिओ मधली गेले लाईट अनायासे. दादा ऑफिस मध्ये आहे का? ऑफिस मध्ये नाही, स्टुडिओ मध्ये आहे. स्टुडिओ वेगळा आणि ऑफिस वेगळं. ठीक आहे, स्टुडिओ वेगळा आणि ऑफिस वेगळं. मांसाहारी लोकांनी शाबरी कवचचा पाठ नाही करायचा. ठीक आहे, मांसाहारी लोकांनी शाबरी कवचचा पाठ आहे. पुणेकर काय चाललंय? हाय कुठे? अरे वा, ओम काळ भैरवाई नमा. हा, लहान दीर वारले तर अमावस्या तर्पण करू शकता. दादा कॅन यू व्हिजिट अवर हाऊस? बघू, प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीच्या माध्यमातून व्हिजिट आहे माझी, पण दॅट इज थ्रू प्रोसेस. दॅट इज थ्रू प्रोसेस. पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीच्या माध्यमातून व्हिजिट आहे. ठीक आहे दादा, परवा मुलांसोबत अपॉइंटमेंट झाली, खूप छान वाटलं. हो ना ताई? दादा तुमच्या कमिटमेंट लेवलचे रहस्य सांगा. माझ्या कमिटमेंट लेवलचे रहस्य सगळे तुम्ही आहात.
तुमच्या सगळ्यांचं इतकं प्रेम आहे, तुमच्या सगळ्यांची इतकी आपुलकी आहे. आणि हेच हेच खरं आहे. काय का कमिटमेंट काय, तुम्ही सगळेजण जसं कमिटेड आहात. गुरुवारी सकाळी लाईव्ह येता तुम्ही ऑन टाइम 11 o'clock. तसं शनिवारी आपल्या पाळण्याला आपण एकत्र असतो, रविवारी सकाळी 11 वाजता लाईव्ह मध्ये असतो. ही तुमच्या सगळ्यांची कमिटमेंट आहे की नाही? 12-5चा चाप कसा तोडता, त्यासाठी तोडावा लागतो. आता तुम्ही किती मेहनत घेता, काय मेहनत तर घ्यावीच लागते. मेहनतीला काय पर्याय आहे? कोणी सांगेल मला मेहनतीला काय पर्याय आहे म्हणून? मेहनतीला काही पर्याय नाहीये. आता ज्यांना उपवास करते करतील, काहीतरी मनोकामना असेल उपवास करायला. हे आता हे भूत पण नाचायला लागलं मध्ये मध्ये. का रे भूत नाचवता रे? उबंटूचे खूप छान छान अनुभव आले. साधना दिल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांना उबंटूचा अनुभव येणार आहे. खूप चांगलं आहे. उबंटू करा सगळ्यांनी. बरं बरं दत्तप्रबोधिनी बिहाइंड द सीन्स कोणाला बघायचं असेल सांगा. आता स्टुडिओमध्ये बसलोय म्हणून बोललो. दत्तप्रबोधिनी बिहाइंड द सीन्स बालसंस्कार वर्गाची लिंक आहे ताई. ऑफकोर्स दत्तप्रबोधिनी बिहाइंड द सीन्स कधीतरी बनवू व्हिडिओ आपण बिहाइंड द सीन्स. आता लाईट नाही आहे. ज्यांना पर्सनल प्रश्न आहे त्याला यती गंध ग्रंथाबद्दल मला बघावं लागेल ना ताई. अच्छा, बिहाइंड द सीन्स. अच्छा, तुम्ही बरोबर आहे. तुम्ही रडत असाल तर मग बोलणारच ना कशाला रडता म्हणून. इंटरेस्टिंग सांगणारच ना. अच्छा, दत्तप्रबोधिनी बिहाइंड द सीन्स. दाखवू. बर, आता तुम्हाला बाकी सगळं सेटअप तर खाली आहे. आता मी जिथे आहे सगळं सेटअप तर खाली आहे. आता मी जिथे आहे, एक मिनिट हा तुम्हाला दाखवतो थांबा. हा हा कॅमेरा आहे. ठीक आहे. ह्या कॅमेऱ्यावरती सोनी सोनीचा कॅमेरा आहे. ठीक आहे. ह्या कॅमेऱ्यावरती रेकॉर्डिंग होतं. ठीक आहे. सोनी अल्फा 7. ठीक आहे. हा Mark 3 सोनी अल्फा 7 या कॅमेऱ्यावरती रेकॉर्डिंग होतं. ठीक आहे. हे बघा, ह्या कॅमेऱ्यावरती रेकॉर्डिंग होतं. ठीक आहे. आणि सेटअप आहे. सेटअप आहे पूर्ण. एक मिनिट ठेवतो. पूर्ण सेटअप आहे. अरे पॅरानॉर्मल सोसायटीचा व्हिडिओ आता सुरू होईल. फुल व्हिडिओ येणार आहे की नाही? फुल व्हिडिओ येईल, लवकरच येईल. ठीक आहे. आणि ह्याच्यावरती हे बघा, ह्याच्यावरती तुम्हाला कसं दाखवू, ह्याच्यावरती एडिट होतं.
मॅकबुक वरती एडिट होतं. ठीक आहे, एक मिनिट. हे बघा ह्याच्यावरती, ठीक आहे, ह्याच्यावरती आपण एडिट करतो. ठीक आहे, आणि हा क्रोमा आहे. ठीक आहे, हा क्रोमा आहे, असं इथे क्रोमा लावलेला आहे. ठीक आहे, या क्रोमावरती शूट होतं. ओके, अशी इथं फ्लॅश लाईट आहे. हे बघा, फ्लॅश लाईट आहे. ठीक आहे, ही रिंगची लाईट आहे, ही रिंग आहे. ओके, अरे कॅमेरा सोनीचा आहे, अल्फा 7. माहिती काढा, तुम्हाला कळेल. पिक्सेल तर मला माहिती नाही, ते टेक्निकल टीमचं काम आहे. तर टेक्निकल टीमचं काम आहे. अजून अर्धा सेटअप खाली आहे, बाकीचे लॅपटॉप सगळे खाली आहेत. एडिट करायला हा ॲपलचा आहे, मॅकबुक प्रो. ठीक आहे, आणि दुसरा आहे मोठा, तो एच पीचा आहे, तो एक ओमन सिरीजचा आहे. तो त्याच्यामध्ये आपलं एडिटचं काम होतं. आणि बाकी सगळे कॅमेरे नाही म्हटलं तरी आपल्याकडे जवळजवळ 20 कॅमेरे आहेत, 360 डिग्रीचे 20 कॅमेरे आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे वी हॅव अ प्रोडक्शन हाऊस. कळालं? क्रोमा सेटअप, पूर्ण रेकॉर्डिंग. ठीक आहे, हा स्टुडिओ आहे, काम आहे, प्रोडक्शन हाऊस आहे आपलं. ठीक आहे, अजून 20 कॅमेरे आहेत. तर तेच 20 कॅमेरे आपण सेटवरती वापरतो. जिथे आपण पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीचं काम करतो ना, तिथेच आपण ते सेटवरती वापरतो. ठीक आहे, मेहनत घ्यावी लागते, कष्टाला पर्याय नाहीये. बर बर बर, स्टुडिओ इथेच आहे ताई, माझ्या घराजवळच आहे. माझ्या घराजवळ स्टुडिओ आहे. बिलकुल तुम्हाला दाखवणार ना बाबा, बिहाइंड द सीन्स तुम्हाला माहिती पाहिजे की आता कशी तयारी होते, व्हिडिओ कसे बनतात. आहे की नाही? टीम आहे आपली, पूर्ण टेक्निकल टीम आहे, नॉन टेक्निकल टीम आहे की नाही? क्रोमावरती रेकॉर्डिंग असतं, मग नंतर पण बॅकग्राऊंड एडिटिंगमध्ये चेंज होतो. भस्माचा वापर कुठेही करू शकता, फुकायला करू शकता, खाण्यापिण्यात करू शकता. घरातच देवघर सिद्ध करायला पहिले पंचायतन स्थापित करा. पहिले पंचायतन स्थापित करा. जरा वशीकरण विधी सांगा. सांगतो वशीकरण विधी, पण कोणाला वश करायचे ते तर सांगा. मी एकदम व्यवस्थित आहे. आय एम व्हेरी हॅपी. ठीक आहे, आय एम हॅपी बिकॉज ऑफ ऑल ऑफ यू. पंचायतन असेल ना, तर प्रत्येक देवतेची पंचायतनामधल्या पीठाची पूजा होते. जसं शिवचं आहे, अन्नपूर्णाचं आहे, मध्ये सद्गुरू आहे, गणपती बाप्पा आहे, बाळकृष्ण आहे.
अरे तिला वश करायचंय म्हणजे महिलेला वश करायचं म्हणताय का? कसं शक्य आहे? दादा तुम्ही जेव्हा रेस्क्यूसाठी जाता तेव्हा त्यांना कळतं का? आणि काही कसं सांगा. रेस्क्यूसाठी नाही जात मी अजून. रेस्क्यूसाठी सुरू नाही झालं आता. फक्त साईट व्हिजिट्स आहेत, म्हणजे जिथे इन्व्हेस्टिगेशन करायला म्हणतात. पहिले तर अपॉइंटमेंट होते. अपॉइंटमेंटमध्ये सांगतो की कुठे काय काय आहे व्हिडिओ कॉलवरती. ते झाल्यानंतर मग इन्व्हेस्टिगेशन असतं. मग इन्व्हेस्टिगेशनला मग त्या साईटवरती जावं लागतं रात्री. सोबत टीम असते आणि कॅमेरेज असतात. जवळजवळ 20 कॅमेरे सोबत असतात. ठीक आहे. आणि बाकीचे पण गोष्टी आहेत. रेकॉर्डर्स असतात. त्याच्यामध्ये फ्लॅश लाईट्स असतात. कधी कधी मोस्टली फ्लॅश लाईट मी वापरत नाही. मी माझं सगळं रेकॉर्डिंग अंधारामध्ये असतं. कारण अंधारामध्ये स्पिरिट समोर येतात, उजेडात येत नाहीत. आणि मग सगळं रेकॉर्डिंगचं सेटअप असतं टोटल. ठीक आहे. ते सगळं प्रॉपरती ते सगळं ते इम्प्लिमेंट करावं लागतं. आणि ते केल्यानंतर मग ते स्पिरिट कॅप्चर होतात. त्याच्यामध्ये कॅप्चर झालं की मग त्याच्यामध्ये मग एडिटिंगची टीम बसते. मग त्याच्यावरती पूर्ण ते सगळं ते बघत बसतात की कुठे काय काय कॅप्चर झालं. तर आता ज्या वेळेला अहमदनगरचं रेकॉर्डिंग झालं त्याच्यामध्ये मला जवळजवळ 3 प्रकारचे स्पिरिट्स त्याच्यामध्ये मला बघायला मिळाले. सगळ्यात पहिले ते मागे जे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला लोकांना दाखवला तो. दुसरं त्यांच्या बाथरूममधून पण काहीतरी उडत उडत बाहेर आलं. हां. आणि त्याचे मग पूर्ण त्याचं डोकं, त्याचा खांदा, त्याचा हात, त्याच्या छातीचा पिंजरा पण त्यात दिसतो. एवढं तो ट्रान्सपरंट स्पिरिट कॅप्चर झालं त्याच्यामध्ये. तिसरं, टेरेसवरती पण का डार्क एनर्जी भिंतीमधून, कॉर्नरमधून बाहेर येताना कॅप्चर झाली. ठीक आहे. मग हे असं होतं. हे कॅप्चर झाल्यानंतर मग ज्यावेळेला हे आपण ज्यावेळेला फुटेज रेडी करतो आणि ज्यावेळेला ह्याची प्रॉपर डॉक्युमेंटरी होते आणि त्याच्यानंतर मग रेस्क्यू त्या वास्तूच्या मालकाच्या संमतीने होते. रेस्क्यू असं मी नाही करत. रेस्क्यू करायला ताकद लागते, तेवढी एनर्जी लागते. मग तेवढी एनर्जी युनिव्हर्समधून खेचावी लागते. ठीक आहे. मग ती एनर्जी खेचण्यासाठी तशी संमती लागते. संमती असेल मग रेस्क्यू करणार. पीठ पूजनचा व्हिडिओ मी नाही बनवला. आजीवन साधकांनाच मी भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेला त्यांना काही अनुष्ठान लागेल त्या त्या वेळेला मी ते सांगणार. ठीक आहे. दादा आजीवन सदस्याच्या घरी पॅरानॉर्मल रेस्क्यू करावे लागते का? आता आजीवन सदस्य काय आकाशातून तर नाही आला ना. त्यालाही साधना करावी लागते. त्यालाही साधना करावी लागते. त्याच्याही घरात त्रास असतात. ठीक आहे. माणूस मेल्यावर आत्म्याचं काय होत नाही. माणूस मेला, बॉडी ज्या वेळेला मृत्यू म्हणून बॉडीला घोषित करतात. ठीक आहे. बॉडीला ज्या वेळेला मृत्यू म्हणून घोषित करतात त्यावेळेला सगळ्यात पहिले बॉडीमधून आत्मा बाहेर पडतो. आत्मा बाहेर पडल्यानंतर आणि मग 24 तासामध्ये सगळे रुद्र बाहेर पडतात. ठीक आहे. दादा माणूस मेल्यावर आत्म्याचे नक्की काय होते? बरं आता एक मुख्य मुद्दा तुम्हाला मला सांगायचा आहे. अन्नवाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. मी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगसाठी असल्याकारणाने मला फील्डवरती जायला जमलं नाही. तर त्यासाठी क्षमस्व. पण अन्नवाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचे फोटोज तुम्हाला हवं असेल तर आपल्या फेसबुकच्या पेजवर टाकतो. आजीवन साधक होण्यासाठी प्रतिनिधीने कॉन्टॅक्ट करा. अरे कशात काय फरक नाही आहे. आजीवन साधक एकच आहे. सदस्य सभासद तसं काय नाही आहे. आजीवन साधक आहेत. ठीक आहे. हे एकच आहे. त्यात फरक बिरक काही नाही आहे.
कृपया करून फरक करत नका जाऊ. ठीक आहे. आजीवन साधक बनण्यासाठी प्रतिनिधीने कॉन्टॅक्ट करा. मग सगळ्यात पहिले नवनाथी संस्कार, बैठक आणि जपसिद्धी देणार. त्यातून मग तुमची आध्यात्मिक अनुसंधानात्मक भूमिका तयार होते. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, प्रतिनिधीने कॉन्टॅक्ट करा. ओके. आणि लाईक पण करा, शेअर पण करा तुमच्या टाईमलाईनवर. ज्यांना काही आक्षेप नाही आहे, कोणी आमचं बघेल, टाईमलाईन चेक करेल, तर त्यांनी शेअर पण करा. सिद्धमंगल पादुका पूजन होते ताई, होते भाऊ, होते होते. मला कोणीतरी भारीतला प्रश्न मांडा. मला कोणीतरी चांगला प्रश्न विचारा. सद्गुरू तुम्ही नाही करू शकत. सद्गुरू तुम्हाला शोधतात. तुम्ही फक्त नामाच राहायचं, सद्गुरू तुम्हाला शोधू शोधून येतात. ठीक आहे. तुम्ही सद्गुरूच्या मागे पडू शकत नाही. सद्गुरूच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला गुरु भेटेल जो नाक्या नाक्यावरचा असतो, आणि तो तुम्हाला विकून कधी खाईल ते तुम्हाला कळणार पण नाही. त्या अर्थी सद्गुरूच्या मागे धावायचं नसतं, सद्गुरू तुमच्या मागे येतात. माने सद्गुरू आपल्या मागे येतात, आपण सद्गुरूच्या मागे नाही धावू शकत. कळालं की नाही कळालं? जरा शारदा देवीचे डीपली एक्सप्लेन करावे स्त्रियांसाठी. शारदा मातेचं काय तुम्हाला लोकांना पाहिजे? शिव तेच ताई, गुरुपौर्णिमेचं विशेष दत्तगुरूची साधना जी आहे ती मी तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलवर पाठवतो. दत्तप्रबोधिनीच्या चॅनलवर येणार. आजीवन साधकांसाठी वयाचं काही बंधन नाहीये, काही बंधन नाही ताई. बंधन आहे ते फक्त प्रामाणिक आणि पारदर्शकतेचं आणि महाराजांना वाहून घेण्याचंच बंधन आहे, बाकी कसलंच बंधन नाहीये. काय झालं, गोरक्ष किमियागिरी प्रवाहाबद्दल सांगणं म्हणजे काय? मालुकवींनी लिहिलेला आहे ग्रंथ. ठीक आहे. मालुकवींनी ग्रंथ लिहिलेला आहे. हा, स्मशानपारायण कदम दुकानात लावलं तरी चालतंय, पण दुकानामध्ये योगिनी यंत्र पण लावा, वास्तुयंत्र पण ठेवाल ना, तर खूप भरमसाठ फायदा झालेला आहे लोकांना. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण फायदा झालेला आहे. दादा, दत्तप्रबोधिनी नाव का ठेवले याचा अर्थ सांगा. ताई, मी मागे पण सांगितलेलं आहे, दत्तप्रबोधिनी टेंबेस्वामी महाराजांची शक्ती आहे. स्वामींची मानसपूजा कशी करावी त्याचे पण मी रिटर्न आर्टिकल्स लिहिलेले आहेत, तर आपल्या साईटवर आहे. माणसं खोटं बोलतात, त्यांना कसं पकडायचं? ताई, पकडण्यासाठी 1 वर्ष द्या. कळलं? बी अ गुड लिस्नर, नॉट अ गुड स्पीकर. पहिले चांगलं ऐकायची सवय लावा. एक एक शब्द नोट करत जा. जर व्यक्ती तुम्हाला महत्वाची असेल तर शब्दाला किंमत देऊ नका, आणि जर शब्द महत्वाचे असेल तर व्यक्तीला किंमत देऊ नका. डू यू चार्ज फॉर रिक्वेस्ट स्पिरिट? ते पॅरानॉर्मल रेस्क्यू सोसायटीमध्ये.
हो, गुरुचरित्र मालिका महिला वाचू नाही शकत, संक्षिप्त गुरुचरित्र वाचावं. दादा, दत्त भक्तीची सुरुवात कशी होते? दादा, औदुंबर झाडाच्या मुळाचे महत्व. मुळापाशी महाराजांचं स्थान आहे. भस्माचा विनियोग सेम आहे. अंगाला लावण्यासाठी भस्म आहे, फुकण्यासाठी भस्म आहे, खाण्यासाठी भस्म आहे. वास्तू लहान असेल तर देवारा कसा ठेवायचा, काहीतरी जुगाड करावा लागेल तुम्हाला. अच्छा दादा, कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर काय होते? हा एक चांगला प्रश्न आहे. तुमच्यापैकी किती लोकांना इंटरेस्ट आहे या विषयावर? हे भाऊ म्हणतात कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर काय होते. चांगला प्रश्न आहे, प्रश्न अर्थपूर्ण आहे. पण तुमच्यापैकी किती लोकांना या प्रश्नामध्ये इंटरेस्ट आहे? मग उत्तर देतो. आज तुमचे लाईव्ह सेशन ऐकते, कोणत्या साईट चेक करा. मग तुम्ही दत्तप्रबोधिनी मराठी टाका गुगलमध्ये. दत्तप्रबोधिनी मराठी टाका, तुम्हाला गुगलमध्ये पहिली साईट ना ती चेक करा. त्याच्यामुळे साईट मॅपमध्ये जायचं, साईट मॅपमध्ये ती लिंक क्लिक करायची, तर सगळ्या लिंक तुम्हाला एका लाईनीमध्ये मिळतील. सगळ्या जवळजवळ 350-400 लिंक्स आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतं, जे प्रश्न आहे ते त्याचे लिंक्स त्याच्यामध्ये बाय टायटल तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. कुंडलिनी जागृत झाल्यावरती हा उबंटू टाइम झाला, उबंटू टाइम झाला. चला ठीक आहे, कुंडलिनी जागृत झाल्यावरती सांगतो सगळ्यात पहिले काय होतं. हा, सांगतो. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, सगळ्यात पहिले कुंडलिनी जागृत कोणाची होती ते सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आयडिया कशी येते. कुंडलिनी जागृत कोणाची होते ते सांगतो. ज्याच्या देहामध्ये नाम खचाखच भरलेलं आहे. कुठलं नाम? सद्गुरु नाम खचाखच भरलेलं आहे. ज्याच्या रोमारोमातून नामाचा प्रवाह आहे आणि नामाच्या प्रवाहामध्ये ज्याचं भान हरवलेलं आहे, अशा विदेही अवस्थेमध्ये कुंडलिनी शक्ती जागृत होते. पॉइंट नंबर 1. ठीक आहे. पॉइंट नंबर 2, महाराजांच्या चरणस्पर्शाने कुंडलिनी शक्ती जागृत होते. मग ते चरणस्पर्श सूक्ष्मतून येऊ शकतं, स्थूलमधून येऊ शकतं. पॉइंट नंबर 2. पॉइंट नंबर 3, हठ योग. ह म्हणजे सूर्य, ठ म्हणजे चंद्र. ह आणि चंद्र जर याचा लोप झाला आणि तो योग जर प्रकट झाला, तर योगाच्या प्रकटीकरणाने योगशक्ती जी प्रकट होते त्यातून कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजे हठ योगातून. 3 नंबर. 4 नंबर, प्राण अपान समान व्यान उदान एकत्र झाले आणि सुषुम्नेच्या मार्गे ज्यावेळेला ते काकडा करतात, ठीक आहे, त्यावेळेला कुंडलिनी शक्ती प्रकट होते. ठीक आहे. ध्यानात ज्या वेळेला तुम्ही, लक्षात घ्या मी काय म्हणतो, 1:2:4 रेशिओ आहे प्राणायामाचा. 1:2:4. त्याच्यामध्ये पहिले येतं पूरक, दुसरं येतं कुंभक आणि तिसरं येतं रेचक. 1:2:4 प्राणायामामध्ये ज्या वेळेला तुम्ही जिथे 2चा कुंभक आहे तिथे 108चा जर कुंभक केला, अशा पद्धतीने मात्रांचं जर तुम्ही गणित लावलं आणि अशा जर मात्रा 108 जर कुंभक तुम्ही केले, तर अशा 12 प्राणायामाचं एक धारणा होते. अशा 12 धारणांचं एक ध्यान होतं आणि ज्यावेळेला 12 धारणांचं एक ध्यान होतं त्यावेळेला कुंडलिनी शक्ती जागृत होते. आणि 12 ध्यानचं एक विकल्प समाधी असते आणि 12 विकल्प समाधीची एक निर्विकल्प समाधी असते.
कळालं? मग तुम्ही ठरवा. त्याच्यानंतर जर असा प्राणायाम करायला घ्याल तर देहामध्ये कंपन तयार होतात. देहात कंपन तयार होतात. देहामध्ये एक शीतलहर एक जागृत होते. देहामध्ये सुगंध होते, कारण मूलाधार म्हणजे पृथ्वीतत्वाचं प्रतिनिधी आहे. तिथे ओम लम लंबोदराय नमः आहे. म्हणजे गणपती बाप्पा मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता आहे आणि डाकिनी तिची शक्ती आहे. ठीक आहे. डाकिनी तिची शक्ती आहे. तर मूलाधार चक्र तिथे जागृत झालं, तिथे अंगामध्ये सुगंध यायला सुरुवात होते. ठीक आहे. पण तिथे सर्वसंग परित्याग होतो, हेही तितकं लक्षात ठेवा. सर्वसंग परित्याग झाल्याने संसारात राहणं अतिशय कठीण होऊन जातं. संसारात जर राहायचं असेल तर योग शक्तीचा जो आधार आहे तो महाराजांच्या हाती ठेवावा. आपण त्याच्यावरती अट्टहास करायचा नाही. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जे हटकेश्वर शिवलिंग आहे गुरुद्वाराच्या 2 बोटावरती, मग ते शिवलिंगाला जी वेष्टीत जी कुंडलिनी ती वेगळी होती तिथून, आणि ती सरळ रूपाने ज्या वेळेला ती झोपलेली असते तिचा प्रवाह सुषुम्नेमध्ये होतो. आणि व्हायला लागल्यानंतर मग तुम्हाला ही लक्षणे जी मी आता तुम्हाला सांगणार आहे ती लक्षणे तुम्हाला कळायला सुरुवात होते. सगळ्यात पहिले लक्षण काय आहे? सगळ्यात पहिले लक्षण भगवत नामाची गोडी प्राप्त होते. सगळ्यात पहिले लक्षण तुम्हाला फक्त नामावरतीच तुम्हाला टिकून राहावं असं वाटतं. पॉइंट नंबर 2, तुम्हाला आत्मसाक्षात्काराची अनुभूती होते. 2 म्हणजे तुमचा आत्मा तुमच्याशी बोलायला लागतो, तुमच्या छातीमधला आत्मा. 3 नंबर, तुमचा आहार विहार सात्विक होतो. ठीक आहे. तिसरं. चौथं, देहामध्ये हलकेपणा जाणवतो. चौथं झालं. 5वं, निरंतर ध्यानात आपण दूरवर लपलेल्या गोष्टी बघू शकतो. म्हणजे इथे बसून कुठेही लपलेल्या गोष्टी आहेत, त्याला आपण संचारमूर्ती असं म्हणतो, ती विद्या प्राप्त होते. म्हणजे एका ठिकाणी बसून तुम्ही कोणासोबतही बोलाल तर तुम्हाला त्या व्यक्तीचा पास्ट, ती व्यक्ती कुठेही आहे, त्याचं घर कसं आहे, काय आहे, सगळ्या गोष्टीची तुम्हाला अनुभूती होते, तुम्हाला ते दिसतं. ठीक आहे. त्याचा पुढचा अनुभव, ज्या वेळेला कुंडली शक्ती जागृत होते त्यावेळेला सगळ्या देवतांचा तुम्हाला आधार प्राप्त होतो. ठीक आहे. जेव्हा कुंडली शक्ती प्राप्त होते त्यावेळेला महाराज तुमच्यासोबत राहायला सुरुवात करतात. महाराज तुमच्यासोबत राहायला सुरुवात करतात. ठीक आहे. जेव्हा कुंडली शक्ती जागृत होते त्यावेळेला तुम्हाला कडक वैराग्य प्राप्त होतं. ज्यावेळेला कुंडली शक्ती जागृत होते तर तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि तुम्ही त्रिकालज्ञानी होता. मग त्याच्यामध्ये सत्व रज तम ह्याच्या पलीकडे तुम्ही जाता. ठीक आहे. वेळ काळाचं बंधन तुम्हाला राहत नाही. कुंडली शक्ती जागृत झाल्यानंतर ज्या वेळेला ती पहिलं चक्र ज्या वेळेला भिडते, कुठलं पहिलं चक्र, ओम लम बीजमचं, त्यावेळेला तिथल्या मातृका ज्या आहेत, ठीक आहे, तिथल्या मातृका ज्या आहेत म्हणजे कुठल्या, यम च्या खालती यम रम लम वम, यम रम लम वम. मग या मातृकांशी जोडलेली जी देवता आहे त्या देवतांची कृपा तुम्हाला प्राप्त होते. तुमचं सूक्ष्मदेह बनायला सुरुवात होते. सूक्ष्मदेह बनल्याने मग तुमच्या शिवतत्वाची तुम्हाला अनुभूती यायला सुरुवात होते. ठीक आहे. शिवतत्वाची अनुभूती यायला तुम्हाला सुरुवात होते. पण ह्याच्यामध्ये कोण करू शकतं माहिती का या सगळ्या गोष्टी? तुमची विचारसरणी ना ब्रॉड माइंडेड पाहिजे. हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही लटकले नाही पाहिजे. हे कोण करू शकतं सगळ्या गोष्टी? योगशक्ती कोण प्रकट करू शकतं? ज्याची माइंड सेट ब्रॉड आहे, जो ब्रॉड माइंडेड आहे, चिंदी गोष्टीमध्ये जो इन्व्हॉल्व नाही आहे, तो या सगळ्या गोष्टींमध्ये करू शकतो. ठीक आहे. ज्याची कुंडलिनी शक्ती प्रकट होते त्याला नागलोकात त्याला स्थान मिळतं. नागलोकात स्थान मिळतं. त्याचं देह सर्पासारखा होतो, म्हणजे नागासारखं तसे शरीर होतं. ठीक आहे.
त्याच्या नजरेमध्ये ताकद येते. पृथ्वीवरती असलेले सगळ्या शक्त्या, मूक जनावरं त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन करतात. इवन वृक्ष सुद्धा त्याच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करतात. हे झालं मूलाधार चक्राचं. त्याच्या पुढचं जे ते स्वादिष्टान चक्र आहे. मूलाधार चक्र म्हणजे कुठलं? तुमच्या करंगळीचा भाग. तुमच्या करंगळीचा भाग. पंचमहाभूतातलं पहिलं तत्व आहे माती. मातीची गोष्ट केली. त्याच्या पुढचं जे स्टेप आहे ती आहे स्वादिष्ठान. पहिला ज्या वेळेला कुंडली शक्ती जागृत झाली तर ती पहिली मूलाधार चक्र भेदून झाल्यानंतर ती स्वादिष्ठानाकडे वळते. स्वादिष्ठानाकडे वळल्यानंतर पाणी हे त्याचं तत्व आहे. मगर वाहन आहे. तसं तसं मूलाधार चक्रामध्ये ऐरावत वाहन आहे. त्याला सोंडा आहेत आणि ऐरावत म्हणजे इंद्राचं प्रतीक आहे. चंचलता मूलाधार चक्रामध्ये असते. पण त्याच्यावरती जेव्हा जातो स्वादिष्ठानमध्ये तिकडे चंचलता कमी होते आणि मगर त्याचं वाहन होतं. चक्राचं वाहन मगर झाल्यानंतर तिथे स्वादिष्ठान जागृत होतं. कारण जलदेवता आहे. तुम्हाला कुठलीही शुद्धी अथवा विशुद्धी आहे तर ती जलतत्वातून ती प्रवाहित होते आणि ते जलतत्व तुमच्या देहामध्ये जागृत होतं. जल आहे, लक्षात घ्या, जल आहे, जलतत्व वेगळं, जल वेगळं, जलतत्व वेगळं, दोघांमध्ये फरक आहे. हा जागृत होतं. आणि स्वादिष्ठान चक्र जागृतीमध्ये कुंडली शक्ती ते भेदल्यानंतर, ठीक आहे, त्याच्यानंतर मग त्याच्या ज्या मातृका आहेत त्या मातृकातल्या शक्ती जागृत होतात. सत्य जागृत झाल्यानंतर लक्षात घ्या, मी खूप महत्वाचा पॉईंट तुम्हाला सांगणार आहे. स्व अधिक अधिष्ठान इज इक्वल टू स्वादिष्ठान. अधिष्ठानामध्ये दत्ताधिष्ठान आपल्याला पाहिजे. हे दत्ताधिष्ठान तुमचं स्व व्हायला पाहिजे. म्हणून आतापर्यंत मी सारखा ओरडतोय, अरे दत्तनाम घ्या रे, दत्तनाम घ्या रे, एकच असतं रे, दत्तनाम घ्या रे, मेरी भक्ती मेरी गुरु की शक्ती. सारखा ओरडतोय दत्तनाम घ्या रे, कारण की आपल्याकडे जे आहे ते दत्ताधिष्ठान आहे. मग हे दत्ताधिष्ठान जे आहे हे देहाच्या बाहेर घरामध्ये तुम्ही देवालयात सेट करलेत. चला ठीक आहे, तुमच्या मनाच्या शांतीसाठी तुम्ही केलं, पण माझ्या मताप्रमाणे आणि महाराजांच्या दास्यभक्तीप्रमाणे, महाराजांची जी दास्यभक्ती असते त्याच्याप्रमाणे तेच अधिष्ठान जे आहे तेच तुमचं दत्ताधिष्ठान असतं, जे तुमच्या महिला वर्गांमध्ये गर्भामध्ये ते स्थिर असतं आणि पुरुष वर्गामध्ये लिंग मुलाला प्रोस्टेट ग्लँड असं म्हणतात, जिथे वासनेचं बीज आहे तिथे ते अधिष्ठान स्थिर असतं. मग आता तुम्ही लोकांनी ठरवायचंय, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे की तुम्हाला तिथे तुमचं अधिष्ठान पाहिजे. एक तर तुमची वासना तुम्हाला खालती नेणार रसातळाला, किंवा तुमचं अधिष्ठान तुम्हाला वरती नेणार महाराजांपर्यंत. हे तुम्ही लोकांनी ठरवायचे तुम्हाला कुठे जायचंय. हे स्वादिष्ठान चक्र आहे. त्याच्या वरती अजून गेला, स्वादिष्ठान तुमचं मजबूत झालं, कुंडलिनी शक्तीचा पुढचा प्रवास आहे मणिपूर चक्राचा प्रवास आहे. मणिपूर चक्र म्हणजे कुठलं? सूर्य. आकाशात जे सूर्य तुम्ही बघता, मणिपूर चक्र त्याचं वाहन रेडा आहे. ठीक आहे. रमबीजम आहे. रमबीजम म्हणजे रुद्र. रुद्र हो की नाही? त्याची अधिष्ठात्री देवता भगवान शिव आहेत. ओके, भगवान शिव आहेत. आणि तिथे आहे कोण? आता खाली होती डाकिनी, मूलाधार चक्राच्या इकडे, स्वादिष्ठानच्या इकडे आहे शाकिनी, इथे आहे लाकिनी. मग आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही सूर्याच्या तेजाला प्राप्त होता, तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या आभेवरती, तुमच्या ज्ञानावरती ते तेज प्रकट होतं आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत दिली जाते. या प्रकृतीमध्ये प्रकृतीचं अंतिम पर्व म्हणजे तुमचं मणिपूर चक्र. हे प्रकृतीचं अंतिम पर्व आहे. इथून प्रकृतीची हद्द आहे. ही हद्द संपली प्रकृतीची. कुठपर्यंत? मणिपूर चक्रापर्यंत. मणिपूर चक्र ज्या वेळेला भेदन होतं त्यावेळेला तुम्ही प्रकृती रूपाला, तुम्ही भगवती रूपाला प्राप्त होता. तुम्हाला लोकांना एकदा आठवत असेल, मी मागे मसान विद्येचे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती. पहिले भैरव कच्चा मसान, नंतर महाकाली पक्का मसान आणि महाकाल महामसान सांगितलं होतं.
तर भैरव कच्चा मसान म्हणजे तीच भैरव कच्चा मसान आहे जिथे तुमची तयारी होते या सगळ्या शक्तींना जागृत करायची. तुम्ही अधिकारी रूपाला प्राप्त होता आणि ज्या वेळेला अधिकारी रूपाला प्राप्त होता त्यावेळेला मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र हे ज्या वेळेला तुम्हाला प्राप्त होतात त्यावेळेला तुम्ही महाकाली पक्का मसान तुम्ही प्राप्त करता, कारण की तुम्ही महाकाली रूपाला प्राप्त होता, तुम्ही भगवतीच्या रूपाला प्राप्त होता. तिकडे नर नारी हा भेद नसतो, लक्षात घ्या. परत तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी यायचं की अरे ह्याच्यामध्ये स्त्री पुरुष भेद, तसं काही नसतं. स्त्री पुरुष भेद हा फक्त मायेचं आवरण आहे, पण ती जी महामाया आहे महाराजांची ना, ती ह्याच्या अतिशय पलीकडे आहे. जी माया तुम्ही अनुभवता ही ही माया तुम्हाला भटकवते, पण महाराजांची जी महामाया आहे ही तुम्हाला त्याच्या पलीकडे नेते. म्हणून मूलाधार, स्वाधिष्ठान आणि तुमचं मणिपूर चक्र जे आहे हे प्रकृतीची प्राप्ती करून देणारा आहे. कळालं? प्रकृतीची प्राप्ती करून देणारा आहे. त्याच्यानंतर बेंबीमध्ये असलेल्या मणिपूर चक्राचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट तुम्हाला सांगतो. मनुष्य म्हातारा का होतो? आता मला कोणाला इंटरेस्ट आहे का? मी तुम्हाला उत्तर सांगतो. मनुष्य म्हातारा का होतो? मला प्रश्न विचारा. मला तुमच्या लोकांचा प्रेझेन्स पाहिजे. नाहीतर मी आपलं बोलत राहणार, कोणी ऐकतंय नाही ऐकत नाही. कोणाला इंटरेस्ट आहे का उत्तरामध्ये? मनुष्य म्हातारा का होतो? कारण की त्या पॉईंटवरती येऊन आपण जे थांबलोय तिथे त्याचं उत्तर आहे. मनुष्य वृद्ध का होतो? इंटरेस्ट असेल तर विचारा, मी सांगतो तुम्हाला. मनुष्याचे केस का पिकतात? तो म्हातारा का होतो? हम्म बघा, आपल्या शरीरातले जे सगळ्या नाड्या आहेत ते आपल्या नाभीतून आपल्याशी जोडलेले असतात. योगशक्तीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या नाभीमध्ये अधोमुखी त्रिकोण असतो. तो अधोमुखी त्रिकोण नेहमी विष खालच्या दिशेला सोडत असतो आणि त्या विषयाने काय होतं की आपलं वय वाढत असतं किंवा आपण म्हातारे होत असतो. ज्या वेळेला योगशक्ती प्रकट होते त्यावेळेला तो अधोमुखी जो सूर्य आहे तो ऊर्ध्वमुखी होतो. म्हणजे जो त्रिकोण जो तुम्ही खालच्या दिशेने बघता तो उलटा फिरतो आणि तो वरच्या दिशेला होतो. आणि तो ज्या तीव्रतेने खालती जो विष प्रवाह करत होता, विष खाली पाडत होता, तोच उलट गतीने जेव्हा तो उलटा होतो म्हणजे वरच्या दिशेला होतो त्या तीव्रतेने तो अमृतधारा तो सोडायला सुरुवात करतो. म्हणजे योगशक्ती प्रकट झाल्यानंतर कुंडलिनी शक्तीतून काय होतं की सुरुवातीला जे वय वाढत होतं, खाली जे अधोमुखी त्रिकोण आहे नाभीतला, तो जो विष सोडायचा त्याला पालटल्यानंतर तो ऊर्ध्वमुखी झाला आणि ऊर्ध्वमुखी झाल्यानंतर ते त्रिकोणातून तो पिरॅमिड प्रकारे तो ऊर्ध्वमुखी झाला आणि त्यातून तो जो विष सोडायचा तीव्रतेने तो अमृत सोडायला सुरुवात करतो आणि त्या अमृताचा प्रवाह वरच्या दिशेला होतो, म्हणजे इथे होतो सहस्त्रारापर्यंत. कळालं? आणि हे होण्यासाठी तुमच्यात खूप हुशारी लागते, तुम्हाला सामंजस्य वृत्ती लागते, महाराजांची तुमच्यावर जी पूर्ण कृपा लागते. तुम्ही म्हणाल मला की मला यातला फरक सांगा, त्यातला फरक सांगा. आयुष्य तुमचं गेलं फरक करण्यात, तुम्हाला घंटा काय भेटणार नाही. जर तुम्ही बरोबर आत्मसमर्पणवादी असाल तर महाराज तुम्हाला उचलणार. पण एक लक्षात ठेवा, वय वाढतंय, वयाचा टाइम बॉम्ब वाढत चाललाय. जर जवान असाल तर आत्ताच सोनं करण्याची संधी आहे. वय झाल्यानंतर ज्यावेळेला दुखायला लागलं, कंबर धरली, डोकं धरलं, पाठ धरली, पाय धरले, मग सगळं डुबलं. शरीर आहे, जवानी कुठल्या बाईच्या मागे वाया न घालवता महाराजांची चरण धरा आणि स्वतःचा उद्धार करा आणि स्वतःच्या कुळाचा उद्धार करा. जर घरातल्या पुरुषाने अशा पद्धतीने जर महाराजांसोबत जर अनुसंधान साधलं तर त्याच्या 21 कुळाचा उद्धार होतो. आणि घरातल्या जर स्त्रीने, पतिव्रता स्त्रीने जर अशा पद्धतीने अनुसंधान साधलं तर माहेरकडच्या 21 कुळाचा आणि सासरकडच्या 21 कुळाचा उद्धार होतो. हे मणिपूर चक्र जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे.
लक्षात घ्या, तिथे अधोमुखी त्रिकोण ऊर्ध्वमुखी झाला पाहिजे, कारण अधोमुखी त्रिकोण विष सोडल्या कारणाने आपलं वय वाढत जातं आणि आपण वृद्धापकाळाला प्राप्त होतो. म्हणून तो ऊर्ध्वमुखी होण्यासाठी तशा क्रिया केल्या जातात. ठीक आहे, ऊर्ध्वमुखी व्हायला पाहिजे. तुम्ही बघाल तर 700-800 कण्वमुनी तुम्ही लोकांनी नाव ऐकलं असेल. कण्वमुनींचं नाव किती 10-10 हजार वर्ष त्यांचं जीवन आहे. कळलं? 10-10 हजार वर्ष जीवन आहे. ते याच अमृतधारेवरतीच ते त्यांचं काय करतात, अनुसंधान साधून ते निरंतर त्या शिवलिंगामध्ये ते समाधिस्थ असतात. आणि हे सगळं एका जन्म शक्य आहे, पण 12 वर्ष सुरुवातीला लागणार क्लिन्झिंगची. 12 वर्ष सुरुवातीला लागणार. 36 वर्षाचा कालावधी आहे. 36 वर्षाचा कालावधी आहे. 12 वर्ष सुरुवातीला क्लिनिंग प्रोसेस आहे. महाराजांचा विश्वास प्राप्त करायची प्रोसेस आहे. 12 वर्षात महाराज हाणणार सुरुवातीला. सोपं नाही हा विषय. माझी 12 वर्ष घेतली सुरुवातीला 2008 पासून. मला माहिती आहे महाराजांनी कसं तयार केलं. कळालं? मग मणिपूर चक्र झालं, तिकडे अंत झाला प्रकृतीचा. तुम्ही त्या भगवती रूपाला प्राप्त होता. त्याच्यानंतर मणिपूर पासून ते अनाहत पर्यंतचं अंतर फार मोठं आहे. आणि कुंडलिनी शक्ती ज्या वेळेला मणिपूर चक्रात ज्यावेळेला ती स्थिर होते, तर ती उग्र रूपाला प्राप्त होते. परत रिपीट करतो, कुंडलिनी शक्ती ज्या वेळेला मणिपूर चक्रात ज्या वेळेला ती भेदन करते, ती स्थिर होते, तर ती उग्र रूपाला प्राप्त करते. ती भयानक उग्र होते. ती उग्र यासाठी होते कारण ती प्रलयकारी रूपाला प्राप्त होते. जोपर्यंत ती मणिपूरपर्यंत होत असते तर ती कल्याणकारी असते. पण ज्या वेळेला ती मणिपूरपासून जेव्हा ती उठते आणि अनाहतकडे जेव्हा ती जाते, तर ती भयानक प्रलयणकारी असते. ती सगळ्यांना गिळून टाकणारी असते. कळालं? ती सगळ्यांना गिळून टाकणारी असते. आणि तिथून जी झटका ती देते प्रकृतीपासून ते पुरुषापर्यंत यायला, एकदम डेंजरस. त्यावेळेला कदाचित साधक त्यावेळेला 25,000 वोल्ट करंट पण कमी असेल त्याला. तो हाय व्होल्टेजवरती असतो. कदाचित तो जमिनीखालीच जातो, कारण की नाथांचं हे झालं होतं. सुरुवातीचे 12 वर्ष ज्यावेळेला अनुग्रह झाला नवनाथांना, त्यावेळेला त्यांनी सुरुवातीला तंत्रमार्गामध्ये तुमचं मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूरपर्यंत तंत्रमार्ग त्यांनी विकसित केला होता. त्याच्यानंतर मग ते समाधीतच राहिले, जमिनीखालीच राहिले ते. आणि ते क्षणात भस्म करायचे सगळ्यांना. आणि तेच भस्म करण्याची जी शक्ती आहे, ती ही शक्ती आहे जी मूलाधारातून जी उभी राहिली तुमच्या मणिपूरपर्यंत, आणि मणिपूर नंतर ती झटका त्याला जी लागली तुमच्या अनाहत चक्रापर्यंत. कळालं? तर हे अंतर जे मोठं आहे ना, हे अंतर कापायला ती भयानक उग्र असते ती. कारण हे सगळ्यात जास्त मोठं अंतर आहे प्रकृतीपासून ते पुरुषापर्यंतचं, म्हणजे नाभी म्हणजे बेंबीपासून ते हृदयापर्यंतचं अंतर. आणि ती खूप स्पीडमध्ये पळते तिथून. आणि ती ज्या हिशेबाने जाते त्या हिशेबाने ती सरळ अनाहत चक्र जे आहे तिकडे यम बीजम आहे. त्याची अधिष्ठात्री देवता ईशान रुद्र आहे. ठीक आहे, तिथे राकिनी आहे. तिथे राकिनी आहे. तिथलं वाहन जे आहे, अच्छा अच्छा, तिथलं वाहन जे आहे ते आहे मेंढा. हरिण आहे, हरिण. तुमच्या नाभीमध्ये मेंढा असतो. नाभीमध्ये मेंढा असतो. तुमच्या अनाहतमध्ये हरणाचं असतं. मृग 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 आहे. आणि ईशान रुद्र आहे. आणि कस्तुरी आहे. मृग कस्तुरी आहे, सुगंध कस्तुरीचा असतो. ठीक आहे. मग अशा पद्धतीने तिथे गेल्यानंतर यम बीजात्मक जे आहे ईशान रुद्राचं शिवरूप प्राप्त होऊन तो साधक शिवतत्वाला पूर्णपणे प्राप्त करतो. आणि त्याचं जे तत्व आहे, नाभीमध्ये होतं तुमचं अग्नितत्व. कारण अग्नितत्वाला प्राप्त झाल्यानंतर ती भयानक परिणामकारी होते. आणि छातीमध्ये जेव्हा ती येते ती वायू रूपाला प्राप्त होते. म्हणजे वायू योगे तो योगी कुठेही फिरू शकतो. म्हणजे त्याचा जो प्राण आहे, मी सांगणार त्याच्या पुढचा कसा विषय आहे तो, त्याचा प्राण जो आहे तो इथे खेड्याला येऊन तो स्थिर राहतो. कारण तो वायुतत्वाला प्राप्त झालेला आहे. हृदयस्थ सगळ्या गोष्टी साक्षी भावाने बघत असतो. पूर्ण ब्रह्मांड त्याला त्याच्या हृदयामध्ये प्रकट झालेलं असतं. तो सगळं बघत असतो. त्याच्यापासून काही लपत नसतं.
तो सूक्ष्म देहाने हजार हातांनी तो हजार ठिकाणी एका वेळेला प्रकट होतो आणि त्याला कुठलंही दैवत नडत नसतात. तो स्वतः शिवरूपाला प्राप्त असतो. कळालं? आणि वायू तत्वातून तो कार्य करत असतो, वायुयोगी. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कुंडली शक्ती पूर्णत्वाला प्राप्त होते. कुठे शिवतत्वाला एकरूप होऊन छातीमधल्या ईशान रुद्राला प्राप्त होऊन. त्याच्यानंतर पुढची जी अवस्था आहे ती आहे विशुद्ध चक्र. इथे इथे थायरॉइड ग्लँड. मग ती ज्या वेळेला विशुद्ध चक्रापर्यंत येते, मग तिथे एक हत्ती त्याचं वाहन आहे. लक्षात घ्या, मूलधर चक्रामध्ये ऐरावत होता, त्याला खूप सोंडे होते, ते दिशाहीन होण्याचं प्रतीक आहे. आणि विशुद्ध चक्र जे आहे इथे इथे हत्ती आहे, एकच सोंडवाला. हम बीजम. ठीक आहे. तर इथे सहस्त्र सूर्याचं तेज त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्या पाठीमागे पण सूर्य प्रकट होतो आणि ते सूर्य नसून ते ब्रह्मांडीय द्वार असतं ज्यात तो प्रवेश करतो. कळालं? त्यात तो प्रवेश करतो. ठीक आहे. आणि इथलं तत्व जे आहे ते आकाश तत्व आहे. आकाश म्हणजे ते दिगंबर तत्व म्हणजे आकाश हे त्याचं मूळ निवासस्थान आहे. स्थूल देह हे त्याचं स्थान नाहीये. मूळ आकाश जे आहे, जे तुम्ही बघता निळं, हे त्याचं मूळ निवासस्थान असतं. हे त्याचं मूळ निवासस्थान असतं आकाश. कळालं? हे त्याचं मूळ निवासस्थान असतं आणि तो दिगंबर असतो. दिग म्हणजे वस्त्र, अंबर म्हणजे आकाश. आकाश हे त्याचं वस्त्र आहे आणि निरंतर तो आकाशामध्ये स्थित असतो. ठीक आहे. आकाश तत्व आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचं जे चक्र आहे एकदम सगळ्यात, म्हणजे तुम्हाला एक सांगू का, याच्यामध्ये छातीमध्ये जी आहे ती ब्रह्मग्रंथी, छातीमधली जी आहे अनाहतमधली ती ब्रह्मग्रंथीचं भेदन झालं. कंठामध्ये जी आहे इथे इथे कंठामध्ये ती आहे विष्णू ग्रंथी, ब्रह्मरूपाला प्राप्त झाला. इथे विष्णू रूपाला प्राप्त झाला, नारायण रूपाला प्राप्त झाला. आणि त्याच्यानंतर ती ज्या वेळेला उभी राहते, ती इथून जी ती येते आणि इथे आतमध्ये जे आहे ते आहे तुमची पिट्युटरी ग्लँड, त्याला म्हणतो आज्ञाचक्र. आणि आज्ञाचक्रामध्ये असते रुद्रग्रंथी. तिचं भेदन होतं आणि त्याचं शिवनेत्र पूर्णपणे विकसित होतो. आणि आज्ञाचक्र मध्ये आल्यानंतर मग तिथे सुमेरू तयार होतो, ज्या सुमेरूमध्ये त्याचं उल्लंघन कधी होत नाही. तो अशी शक्ती तयार होते, ती अभिव्यक्ती, की तिचं उल्लंघन कोणी करू शकत नाही. नाही कुठला देवता, नाही कुठला मनुष्य, नाही कुठला राक्षस त्याचं उल्लंघन करू शकत. कळलं? आणि इथलं वाहन जे आहे ते आहे शंख. बीज जे आहे ते आहे ओम. निरंतर ओम तत्सत. निरंतर ओमचा प्रवाह असतो आणि तो त्या समाधीमध्ये लीन असतो. देहाची समाधी आहे, लक्षात घ्या. तत्वाने तो अनुरेणू व्याप्त आहे. देहाची समाधी आहे. तो तत्वामध्ये लीन आहे. तुमच्या शब्दामध्ये तो आहे, तुमच्या वृत्तीमध्ये तो आहे, तुमच्या नसानसांमध्ये तो आहे. कळलं? तो हवेच्या प्रत्येक जीव कणामध्ये तो आहे. म्हणजे तो प्रत्येक कोपरा तो व्यापून आहे. म्हणजे त्याने काहीच सोडलं नाही प्रकृती पुरुषातलं. तो स्वतः प्रकृती पुरुष आहे, तो स्वतः सिस्टम आहे. महाराजांच्या पादुका जे तुम्ही बघता तो स्वतः पादुका आहे. लक्षात घ्या, तो स्वतः पादुका आहे. आणि ही अवस्था आज्ञाचक्रामध्ये येते, जिथे गुरुचं प्रसारण असतं, गुरु आज्ञेचं प्रसारण असतं. ठीक आहे. म्हणजे गुरुचक्रावरती आज्ञाचक्रावरती आल्यानंतर तो आज्ञामधून तो आदेशवरती येतो, कारण तो सुरुवातीला आज्ञावरती असतो. आज्ञेतून तो आदेशावर येतो. आदेशावर आल्यानंतर मग त्याचा पुढचा जो विषय आहे तो इथे इथे एक सोमचक्र असतं मध्ये. त्या सोमचक्रावरती तो जाऊन मग तो शिवलिंगामध्ये लंगोट बांधून एसीमध्ये बसलेला असतो आणि मस्तपैकी तो सोमरस पित असतो. तो त्याला शिवलिंगाच्या बाहेर याची गरज नाही, तो शिवलिंगात बसून सगळी सूत्र हलवतो प्रकृतीतली. कळलं? शिवलिंगात बसलेला असतो. श्री शैल्यम शिवलिंगामध्ये एकदम बर्फाच्छादित, म्हणजे बर्फाने व्याप्त असतं, पूर्ण थंडगार शिवलिंग असतं. आतमध्ये बसून मस्त लंगोट बांधून मस्त शॅम्पेन म्हणू शकतो आपण त्याला त्यांच्या भाषेमध्ये, किंवा सोमरस म्हणू शकतो. सोमरसचं प्राशन इथून करतो. तो स्थिर असतो. महाराजांसमोर बसून असतो. महाराजांची आज्ञा घेत असतो की महाराज काय म्हणतायत ते करायचंय.
ठीक आहे. ह्याच्यानंतर मग सहस्त्राराकडे तो येतो आणि परमशिवाला प्राप्त होतो. आणि तो इथे प्राप्त झाला, मग काय राहिलं? मग कैवल्य पदाची प्राप्ती येते. मग ते कैवल्य पद आहे. जसं चैतन्य महाप्रभूंना दिलं, परमेश्वराने चैतन्य महाप्रभूंना दिलं कैवल्य पद. टेंबेश्वर महाराजांना कैवल्य पदाची प्राप्ती आहे. कळालं? तर अशा पद्धतीने आध्यात्मिक जीवनामध्ये सगळ्यात पहिले कळस तयार होतो. लक्षात घ्या, कळस तयार होणं म्हणजे शुद्धत्व तयार होणं. आणि त्याच्यानंतर मग दत्ततत्व तयार होतं. पहिले शुद्धत्व, मग पहिले कळस तयार होतो आणि मग पायऱ्या तयार होतात. मग पायऱ्या तयार होतात. ठीक आहे. तर मग परत एकदा हा व्हिडिओ बघा. तुम्हा सगळ्यांना त्याचं व्यवस्थित कळणार आहे. ज्यांना प्रश्न आहेत पर्सनल त्यांनी प्रतिनिधीने कॉन्टॅक्ट करा. आय होप तुम्हाला आजचं लाईव्ह सेशन आवडलं असेल. आणि लाईक पण करा. आजचं लाईव्ह सेशन जर आवडलं असेल तर लाईक पण करा. तुम्हाला प्रॉपर मी अॅनाटॉमी दिली की कशा पद्धतीने कुंडलिनी अवेकिंगचं कार्य होतं, कुंडलिनी जागृत कशी होते. ठीक आहे. कुंडलिनीचं कार्य मी तुम्हाला शाब्दिक रूपामध्ये जेवढं सांगू शकतो तेवढं सांगितलं. पण लक्षात घ्या, प्रॅक्टिकली ज्यावेळेला तुम्ही बसणार माझ्यासमोर त्यावेळेला तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी दिसणार त्याच्यामध्ये. भ्रुकुटी मध्यामध्ये तुम्हाला खूप काही दिसणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींना तुम्हाला महाराजांच्या चरणांच्या माध्यमातूनच जावं लागतं. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला करायचं नाहीये, सगळं सद्गुरू करतात. तुम्हाला फक्त त्यांना समर्पण द्यायचंय. तुम्हाला फक्त तुमचं कॅरेक्टर सांभाळायचंय. तुम्हाला फक्त तुमची दास्यभक्ती करायची. सगळं महाराज करतात. सगळं महाराज करतात. चला 12:30 झाले, आता साइन आउट करायची परमिशन द्या. आनंद वाटला. सगळे आज दत्त सत्संगात सहभागी झाले, आनंद वाटला. आज तुम्हाला सगळं म्हणजे चांगला प्रश्न विचारला त्या भाऊंनी. आज आपल्याला खूप चांगल्या गोष्टीची आपल्याला उकल झाली आहे की नाही. मी तुम्हाला टोटल सगळं दाखवलं की खालतून वरपर्यंत ब्रह्मस्तंभ काय असतो. ठीक आहे. म्हणजे खालून ज्या वेळेला ती वर जाते ती ती कुलकुंडलिनी असते. आणि वरतून ज्यावेळेला ती सुरू होते ती महाकुंडलिनी असते. खालून वरती वरतून खालती तिची शेपूट धरून परत ती शेपूट धरते तोंडामध्ये. आणि ती महाकुंडलिनी परत खाली जाते आणि ते पूर्ण ब्रह्मस्तंभ पूर्ण तयार होतं. त्याला 12:30 झाले, साइन आउट करायची परमिशन द्या. आता सगळेजण आपापल्या कामामध्ये आहेत. आणि ज्यांना प्रश्न आहे त्यांनी प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट करा. जय श्रीराम ताई, जय श्रीराम, जय आदेश पाटील, जय आदेश. बरं, सायनिंग आउट. श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांना भगवान दत्तात्रय स्वामी महाराजांच्या चरणकर्मांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि तुमच्या हृदयामध्ये दत्तचरण शाश्वत रूपाने स्थापित व्हावेत यासाठी महाराजांच्या चरणी मी पदोपदी विनंती करतो. श्री गुरुदेव दत्त, जय आदेश, श्री स्वामी समर्थ. सायनिंग आउट.